केंगन वॉटर आहे काय हे आपल्या इथं क्लिअर होणार आहे. मग केंगन वॉटर काय करते, पूर्ण हेल्थवर काम करते. हेल्थवर म्हणजे आपल्याला हेल्दी वॉटर देण्यावर काम करते. मग आपण हेल्दी वॉटर प्यायला लागलो की आपल्या तब्येतीमध्ये खूप इम्प्रुव्हमेंट व्हायला सुरुवात होते. पण नेमकं या पाण्यामध्ये असं आहे काय, हे कशा प्रकारे काम करते, ह्या पाण्यामध्ये असं काय आहे किंवा हेल्थला हे बेनिफिट देत आहे, तर ते तुमच्या इथं सगळं क्लिअर होणार आहे. मग आपल्याला जे आमचा जो पूर्ण टीम जे वर्क करत आहे ना, एक ऑथेंटिक वर्क करत आहे की लोकांपर्यंत हेल्थ ही पोहोचली पाहिजे. काही आमचं टीम माय पॉसिबिलिटी हे एक युट्यूब चॅनल आहे आणि आमचा ग्रुपही टीम माय पॉसिबिलिटीचाच आहे. मग आम्ही होलिस्टिक डेव्हलपमेंटवर काम करतो. त्यामध्ये हा डेमो हा एक भाग आहे आणि लोकांना हेल्थ पोहोचणे हा त्यातला एक भाग आहे. तर आजच्या कंडिशनमध्ये स्वस्थ राहण्यासाठी आपल्याकडे पर्याय काय, की आपल्याला चांगले हेल्दी जीवन मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण योगा करतो, प्राणायाम करतो, एक्सरसाइज करतो, कुठला प्रॉब्लेम असेल तर गोळ्या घेतो. म्हणजे स्वस्थ राहण्याची प्रोसेस आहे ना, ती स्वस्थ राहण्यासाठी गोळ्या घेतो, चांगलं फूड न्यूट्रिशन घेतो, एक्सरसाइज करतो, हे सर्व त्याचं आलं. मग हे सर्व आहे तरी मला सांगा, तब्येत चांगली होण्याचं प्रमाण वाढत आहे की कमी होत आहे? आजाराचं प्रमाण वाढत आहे की कमी होत आहे? वाढत आहे. मग आपण या सर्व गोष्टी आहेत तरी आजाराचं प्रमाण का बरं वाढत आहे याच्यावर कुठे बोललं जात नाही. मग सगळ्यात मोठा मुद्दा काय, तो लाईफस्टाईल. की लाईफस्टाईल आपण, तर तुम्ही तुमच्या परिवाराला सगळं बेस्ट देता, तुम्ही तुमच्या परिवाराला सगळं बेस्ट देता. मग आपण जे बेस्ट देत आहे त्याच्यातही हे आजार वाढत आहे, तर कुठेतरी आपलं काहीतरी मिसिंग होत आहे. आणि आपल्या शरीरात 70% पाणी आहे. पाण्यामध्ये जर कधी आपण थोडंसं काम केलं, पाण्यावर जर थोडंसं काम केलं, तर आपण कसं आरोग्य चांगलं ठेवू शकतो इथे केलं. मग अजून तुमच्याकडे एखादी कार आहे, एखादी गाडी आहे, मग त्या गाडीमध्ये ती जर पेट्रोलची गाडी आहे तर तुम्ही त्यात पेट्रोलच टाकसाल. मग त्याला जर तुम्हाला कोणतरी फुकट जरी डिझेल दिलं त्यामध्ये डिझेल टाका, मग की माहिती तिचं इंजिन खराब होऊन जाईल. मग हे जे आपलं पूर्ण शरीर आहे, हे शरीराचं अमूल्य शरीर आहे, शरीराचं व्हॅल्यू लावता येत नाही आपल्याला. मग याच्यामध्ये आज जे आपण पाणी देत आहे ना, ते 70% भाग घेऊन आहे पाण्याचा. जे पाणी देत आहे खरंच ते आपल्या शरीराला हेल्थ बनवण्यासाठी, आपलं शरीर बनवण्यासाठी ते काम करत आहे हे फार गरजेचं आहे. मग आज जर ते काही कुठे जर मिस होत आहे तर आपलं शरीर हेल्थी राहू शकत नाही. आणि कुठलाही आजार घ्या तुम्ही, इव्हन तुम्ही समजा कॅन्सर पासून ते ऍसिडिटी पर्यंत, डायबिटीज वगैरे सगळं तुम्ही कुठलाही आजार घ्या, तो 3 तणावामध्ये येतो. त्यातला तणाव, पहिला तणाव ऑक्सिडेशन ट्रेस, दुसरा आहे ऍसिडिक ट्रेस, तिसरा आहे डिहायड्रेशन ट्रेस. तर या ट्रेसला आपण व्यवस्थित समजून घेऊ. ऑक्सिडेशन ट्रेस म्हणजे वातावरणातली खराब होण्याची प्रक्रिया. अशी कुठली गोष्ट आहे जी खराब होत नाहीये, सर्वच गोष्टी खराब होतात. निर्जीवही खराब होत आहे आणि सजीवही त्याचं ऑक्सिडेशन होत आहे. मग आपल्या आयुष्यावर, आपल्यावर, स्वतःवर जो या वातावरणाचा इम्पॅक्ट पडत आहे तो आपल्याला दिसत नाही. पण एखादं समजा सफरचंद असेल, फळफ्रूट असेल, भाजीपाला असेल, घरातलं जे आपण बनवलेली चपाती, पोळी, भाजी असेल, हे आपण बनवली आणि काही वेळ ठेवली तर त्याच्यावर वातावरणाची खराब होण्याची प्रक्रिया चालू होते. मग ती जी प्रक्रिया आहे त्या भाजीवर होऊन राहिली, त्या पोळीवर होऊन राहिली, तर ती आपल्या शरीरावर होऊन राहिली. पण ते आपल्या शरीराला वाचवण्यासाठी, शरीराला आपल्याला वाचवण्यासाठी आपल्याला अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात घ्यावं लागतं. जसं हा एक कॉम्प्युटर आहे, या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस येऊन आपण काय टाकतो याच्यात, अँटीव्हायरस. तसं हे जे ऑक्सिडेशन होऊन राहिलं, खराब होण्याची प्रोसेस होऊन राहिली, ही जी वाढत आहे याला आपल्याला थांबवायचं असेल तर अँटीऑक्सिडंट घ्यावं लागतात. मग हे अँटीऑक्सिडंट काय करतात, आपल्याला आयुष्य वाढवण्याचं काम करतात, आपल्याला एनर्जेटिक ठेवण्याचं काम करतात, रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. मग हे ऑक्सिडेशन ट्रेस जर कधी खराब होण्याची प्रक्रिया आहे तर आपल्याला त्याला थांबवायला अँटीऑक्सिडंट घ्यावं लागतील. तर दुसरा ट्रेस आहे ऍसिडिक ट्रेस. तर ऍसिडिक ट्रेस म्हणजे वाढती शरीरातली ऍसिडिटी. तर किती लोकांना तुम्ही ऍसिडिटी हा त्रास ऐकत आहे? हर घरात ऍसिडिटीचं कुठलं ना कुठलं व्यक्ती आहे की ज्यांना ऍसिडिटी आहे, खाल्लेलं पचत नाही, डकार येतात किंवा ऍसिडिटी वाढते, डोकं दुखते, मायग्रेनचा त्रास आहे, ओबेसिटीचा त्रास आहे. हे जे सर्व त्रास आहेत हे सर्व ऍसिड नेचर शरीरातलं वाढत आहे. लहान लहान मुलांनाही आज ऍसिडिटी दिसायला लागली. त्याचं मेन रिझन आपल्याला क्लिअर होत नाही, कळत नाही. मग आपण काय करतो, गोळ्या चालू करतो. मग हे जे ऍसिडिक ट्रेस आहे याला जर थांबवायचं असेल ना, आपल्याला अल्कलाईनकडे जावं लागेल. मग अल्कलाईन आपल्याकडे काय काय गोष्टी आहेत, सर्व कच्चं सलाद, फळ, फ्रूट, भाजीपाला जो आपण कच्चा खातो तो आपल्याला अल्कलाईन नेचरमध्ये येतो. मग आपल्याला डॉक्टर, आपण बिमार पडलो तर आपल्याला डॉक्टर म्हणतात फळ फ्रूट खा, कच्चं सलाद घ्या, हलकं जेवण करा. त्याने काय होईल की अल्कलिनिटी शरीराची ही थांबेल. आता हा मोठा टॉपिक आहे, पण आपल्याला साध्या भाषेत जर म्हटलं तर कच्चं सलाद, फळफ्रूट हे जर खाल्ले तर शरीराची अल्कलिनिटी वाढेल. मग आपल्याला गरज किती आहे अल्कलाईनची, तर आपल्या जेवणाच्या हिशोबाने आपल्याला 80% अल्कलाईन फूड पाहिजे असतात. पण आपण काय करतो, तुम्ही मागच्या जेवणात किती वेळा तुम्ही कच्चं सलाद घेतलेला आहे मला सांगा. मागच्या जेवणात तुम्ही किती, आपण काकडी, निंबू, एखादा जर काही असलं कांदा वगैरे असं तर थोडं थोडं घेऊ आपण चवी बोलता. पण आपण 80% आपल्या जेवणामध्ये अल्कलाईन नाहीये. मग आपल्या शरीरामध्ये स्किन आणि स्टमक हे दोनच ऑर्गन ऍसिडिक आहे आणि आपल्याला बाकी अदर ऑर्गन हे अल्कलाईन बेस असतात. मग आपल्या शरीराचं जे अल्कलाईन जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याला अल्कलाईनकडे जावं लागेल.
आणि हे जर कमी झालं तर शरीराचं ऍसिडिक नेचर वाढतो, ऍसिडिक ट्रेस वाढतो. तर ह्या ट्रेसमध्ये मग खूप सारे आजार वाढतात. ते कुठले कुठले आजार आपण ते पाहू पुढे. तिसरा आहे डिहायड्रेशन. डिहायड्रेशन हा इतका महत्वाचा मुद्दा आहे ना. हे जर डिहायड्रेशन जर झालं, डिहायड्रेशन ट्रेस जर वाढला तर आपल्याला डायरेक्ट सलाईनवर जावं लागते. ज्या दिवशी आपल्याला जास्त टेम्परेचर येते, ज्या दिवशी आपण ऍडमिट होतो दवाखान्यामध्ये, ज्या दिवशी आपल्याला जवळच कोणी ऍडमिट होते दवाखान्यामध्ये, तर सगळ्यात पहिलं त्या पेशंटसाठी काय केलं जाते? सलाईन. सलाईन काय? डायरेक्ट पाणीच असतं तर ते स्वच्छ पाणी असते एकदम, ते डायरेक्ट आपल्या नसांमध्ये डायरेक्ट सोडल्या जाते. तर ते हे पाहतात डॉक्टर्स की बा ह्या व्यक्तीचं डिहायड्रेशन नाही झालं, या व्यक्तीच्या शरीरात 70% पाणी ह्या आजारामुळे, ह्या तापामुळे, ह्या बिमारीमुळे हे कमी नाही झालं पाहिजे. तर ते पहिले ते मेंटेन ठेवण्याचं काम करतात सलाईनमध्ये. मग हे जे डिहायड्रेशन ट्रेस जर झालेलं असेल तर आपण जर पाणी पित आहे तर खरंच आपल्याला आज जे पाणी पित आहे ते पाणी आपली तहान भागवत आहे किंवा नाही आपल्याला कसं काय माहित पडेल? बरं तहान जात आहे पण शरीराचं हायड्रेशन करत आहे की नाही करत आहे हे कसं काय माहित पडेल? आणि शरीर जर हायड्रेट जर राहिलं तर शरीर चांगलं राहील, आणि डिहायड्रेशन जर वाढायला लागलं तर शरीराचं आयुष्य कमी होईल. मग आपल्याला हायड्रेशन होणं गरजेचं आहे. मग आज आपण जे पाणी पित आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो इथे हे एक स्प्राईट घेऊ, हे पॅकिंगचे काही पाणी घेऊ आपण जे विकत घेतो मार्केटमधलं, हे माझ्या घरातलं आरोचं पाणी आहे आणि हे आपण केंगन वॉटर आहे. तर ह्या तिन्ही आपण प्रॉपर्टी पाहूया, तिन्ही पाणी पाहूया आणि ते चेक करूया. पण केंगन वॉटर हा जो आहे ना हे जगातलं हेल्दीएस्ट वॉटर आहे. आणि हा केंगन हा जो शब्द आहे हा ब्रँड आहे. मग केंगन वॉटर हा जो ब्रँड आहे जगातलं हेल्दीएस्ट वॉटर आहे. हे जी कंपनी आहे ही इनॅजी कंपनी आहे, ही जापनीज कंपनी आहे. याला 50 वर्ष कंप्लीट झाले. म्हणजे असं नाही की चला बा आपल्यापर्यंत हा विषय पोहोचला म्हणजे हा पूर्ण वर्ल्डमध्ये नाही, पूर्ण वर्ल्डमध्ये याला 50 वर्ष आज कंप्लीट झाले. 20 वर्ष याच्यावर रिसर्च आहे. 94 साली पहिलं डिव्हाइस बनलं जे अजूनही चालू आहे. तर हे जे डिव्हाइस आहे ना हे आपल्या परिवाराला हेल्दी ठेवण्याचं काम करते. कारण की ह्या जे केंगन वॉटरचं जे इनॅजी कंपनीचं केंगन वॉटर जे पाणी देते ना हे आपल्याला 3 प्रॉपर्टी देते. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे अँटीऑक्सिडंट, जी आपण पहिली पाहिली. दुसरी प्रॉपर्टी देते हे अल्कॅलिनिटी, ती आपण दुसरी प्रॉपर्टी पाहिली. तिसरी देते हे मायक्रोक्लस्टर. तर मायक्रोक्लस्टर पाणी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचं काम करते. तर आपण काय करू की एक ह्या तिन्ही प्रॉपर्टी समजून घेऊ आणि याचे काय बेनिफिट असतात ते समजून घेऊ. तर केंगन हा जो शब्द आहे ना हा आहे रिटर्न टू ओरिजिन. हा जापनीज वर्ड आहे आणि याचं मिनिंग आहे रिटर्न टू ओरिजिन. रिटर्न टू ओरिजिन म्हणजे सरळ साधा मूळ तत्वाकडे प्रवास. मग मूळ तत्वाकडे प्रवास तुम्हाला सांगा, आजच्या 30-40 वर्षांनी कोणाला ऍसिडिटी होती? आपण विहिरीचं पाणी उडून विहिरीचं पाणी पिलेलं आहे, आपण साधं नद्यांचं पाणी पिलेलं आहे. ते पाणी पिऊन आपण हेल्दी होतो. शाळेमध्ये आपण जाऊन डायरेक्ट शाळेतलं पाणी प्यायचो. आज शाळेत आपल्याला बॅगमध्ये पोरायला आपण पाणी देतो सोबत, तरी त्यांचं ते एनर्जी नाही राहत, शाळेतून आले की गळून राहतात. तर ते आपल्याला मूळ तत्व जे आजच्या 30 वर्षांनी 40 वर्षांनी जे आपल्याला नॅचरल पाणी मिळायचं ते पाणी मिळण्याचं हे डिव्हाइस आहे आणि याला म्हणतात केंगन वॉटर. मग अशा लेवलचं पाणी आजही ज्या ठिकाणी उपलब्ध आहे ना त्या ठिकाणी लोकांचं आरोग्य चांगलं आहे, हेल्दी आहे. ते लोक आजारी कमी पडत आहेत, त्यांचं आयुष्यमान वाढलेलं आहे. मग असं कुठले ठिकाण आहे तर आपण वेल नोन आपल्याला जे आपल्याला माहित आहे, आपण सगळ्यात चांगलं भारतातलं सगळ्यात चांगलं पाणी म्हणतो गंगेचं पाणी, ते बी उगमस्थानचं पाणी, गंगोत्रीचं. तर त्या पाण्याला आपण तीर्थ म्हणतो. ते आपण घरी आणतो त्याला आपण म्हणतो वर्षभर खराब होत नाही. तर त्या पाण्यामध्ये जे काही गुणधर्म आहेत ना ते गुणधर्म तिथंच आहेत म्हणून आपण त्याला तीर्थ म्हणतो. मग त्या लेवलचं पाणी जर घरात मिळालं तर बरं ते पाणी दिसायला डोळ्यांनी सारखं आहे ना, आपल्या घरातलं पाणी दिसायला डोळ्यांनी सारखं आहे. मग त्याच्यामध्ये असं काय बदललेलं आहे किंवा ते त्याला तीर्थ म्हणलं जात आहे. मग असे बोटावर बनण्यासारखे ठिकाणं राहिले की ज्या ठिकाणच्या पाण्याला तीर्थ मानले जाते. मग त्याच्यातलं एक गोमुख आहे, दुसरं आहे जमजम वॉटर जे मक्का मदिनामध्ये आहे. ते पाणी एक चांगलं पाणी म्हटलं जाते. त्याच्यावर रिसर्च झाले, गंगेवर रिसर्च झाले, या मक्का मदिना पाण्यावर रिसर्च झाले. तर हे जीवनदायी पाणी म्हटलं जाते या पाण्याला. मग ह्या लेवलच्या पाण्यामध्ये असं आहे काय? बरं पाण्यामध्ये अजून एक घटक आहे जो सर्वांना माहित आहे. तुम्हाला जर म्हटलं तर तुम्हालाही सर्वांना माहित आहे TDS. पाण्यामध्ये किती मिनरल्स असले पाहिजे, टोटल डिझॉल्व्ह सॉलिड पाण्यामध्ये किती मिनरल्स असले पाहिजे? तर 70 पासून ते 200 TDS पर्यंत आपल्याला पाणी पाहिजे असते. 70 ते 200. मग आपल्याला जे 70 ते 200 TDS पाणी पाहिजे तेवढं आपण मेंटेन करत आहे. आज तुमच्याकडे आरो असेल, तुम्ही आरोचं पाणी पित असाल तर आपण आरोच्या पाण्याला TDS म्हणून मेंटेन केलं, तेवढी अवेअरनेस आपल्याला वाढली. पण TDS आपण मेंटेन करून पाणी पित आहे, पण ते पाणी जिवंत आहे का हे पाहणं गरजेचं आहे. पाणी जर जिवंत असेल, आज आपण काय करतो स्टोरेज वॉटर पित आहे. मग पाणी जर जिवंत असेल तर ते बेनिफिट देईल. पाणी जर डेड झालेलं असेल तर ते आपल्याला बेनिफिट देणार नाही. मग आपल्याला ते एक पुढे जाऊ. आणखी एक हुंजावेली हे POK मध्ये एक गाव आहे. तिथे आजही एक 60 वर्षाची लेडी बाळाला जन्म देऊ शकण्याची तिच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. 120 वर्ष तिथला लाईफ स्पॅन आहे. तिथे जेव्हा रिसर्च झालं त्या पाण्यावर
ते हाय अँड अल्कलाईन मिळालं, ऍक्टिव्ह हायड्रोजन मिळाले, त्याच्यात निगेटिव्ह रिडॉक्स पोटॅन्शियल मिळाला, पाण्यातल्या प्रॉपर्टी मिळाल्या. त्याच्या प्रॉपर्टी आपण पाहणार नेमकं काय तर. बरं, आपलं सध्याचं जे आहे ना, शरीरामध्ये 70% पाणी आहे. आपल्या हड्ड्या 22% पाण्यापासून बनलेल्या आहेत. आपले डोळे 95% पाण्याचे आहेत. त्यानंतर आपल्या रक्तामध्ये 78% पाणी आहे. प्रत्येक ऑर्गनमध्ये पाणी आहे आपल्या. मग आज आपण जे पाणी देत आहे, खरंच त्या ऑर्गनला ते पाणी मिळत आहे का, हे समजून घ्यायचं आहे. ते जर तुम्हाला इथे क्लिअर झालं तर तुम्हाला हे समजून येईल की हे डिव्हाइस किती आपल्या घरात लावणं गरजेचं आहे. मग आपण हे पाहू की आपल्याला दुरुस्त करणारं पाणी पाहिजे, हिलिंग व्होल्टेज वाला पाणी पाहिजे, की जे आपल्याला फक्त झऱ्याच्या ठिकाणी मिळते, नॅचरल ठिकाणी मिळते. मग केंगन वॉटर त्या ठिकाणी काय काम करते ते पाहू. केंगन वॉटर हा एक मेडिकल डिव्हाइस, त्याला जपानचं सर्टिफिकेशन आहे. मेडिकल डिव्हाइस म्हणून याला म्हटलं जाते. आपण आता कुठलाही आरो लावतो त्याला आपण फिल्टर म्हणून लावतो, प्युरिफायर म्हणून लावतो, पण हे एक मेडिकल डिव्हाइस, याला जपानचा दर्जा आहे मेडिकल डिव्हाइसचा. 170 देशामध्ये हे डिव्हाइस लोक परचेस करत आहे. दर महिन्याला 8,000-9,000 डिव्हाइस हे जात आहेत, लोक परचेस करत आहेत. त्यानंतर 50 वर्षाचा याचा बॅकअप आहे. 74 ते 94 सालापर्यंत 20 वर्ष याचे हॉस्पिटल्समध्ये रिसर्च चालले आणि 95 साली पहिलं डोमेस्टिक डिव्हाइस बनलं की जे लोकांसाठी उपलब्ध झालं. तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपलब्ध ठेवले, कारण की जपान हा असा देश आहे की तिथे हेल्थ क्रायसिस खूप झाले होते. म्हणजे हिरोशिमा नागासाकी वगैरे तिथे अपंगत्वाचं प्रमाण वगैरे त्यांनी त्याच्यावर रिसर्च केले. तिथे त्यांना रिसर्च चांगली मिळाली. त्यांनी मग सगळ्यांसाठी पाणी अवेलेबल करण्यासाठी पाण्यातून आपण दुरुस्ती करू शकतो हे पाहिलं, रिसर्च पाहिली. तर 95 साली हे पहिलं डिव्हाइस बनलं लोकांसाठी आणि तिथून ते अवेलेबल झालं. मग प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन फॉर ऍडल्ट डिसीज साठी ह्या डिव्हाइसला अप्रुव्हेशन आहे. मोठ्या मोठ्या आजारांना हे प्रिव्हेंशन करू शकते, याचं अप्रुव्हेशन आहे. त्याच्यानंतर 20 ते 25 वर्षाचा लाईफ स्पॅन आहे. हा गोल्ड सीड सर्टिफिकेट आहे या डिव्हाइसला. वॉटर क्वालिटी असोसिएशन, जसं WHO पूर्ण जगाच्या हेल्थचा अभ्यास करते, तसं वॉटर क्वालिटी असोसिएशन पूर्ण जगाच्या पाण्याचा अभ्यास करते. त्याच्यामध्ये हे एकमेव डिव्हाइस आहे की जे गोल्ड सीड सर्टिफाईड आहे. एखादा डॉक्टर बनला आणि त्याने गोल्ड मेडल घेतलं तो भाग वेगळा, आणि एखादा काठावर पास झाला तो भाग वेगळा. तर त्याची क्वालिटी याच्या क्वालिटीमध्ये फरक असेल, तर त्यांची ट्रीटमेंट वेगळी असेल. तर हे गोल्ड सील सर्टिफाईडचं डिव्हाइस आहे आणि जगातलं एकमेव आहे की ज्याला गोल्ड सील सर्टिफाईड आहे. मग त्याच्यानंतर हे ISO 1345 स्टँडर्डचं डिव्हाइस आहे. हा इतका छान स्टँडर्ड असतो, आपल्या एखादा हड्डी तुटली आणि एखादा रॉड टाकायचं काम पडला, तोच तो स्टीलचा, तो ते जे स्टील असते हे नॉर्मल आपल्याला स्टील भेटते त्या स्टीलचं असते काय नाही, ते मेडिकल ग्रेड असेल. ते शरीराच्या संपर्कात 25 वर्ष राहिलं तर ते जमलं नाही पाहिजे अंतर, तर ते मेडिकल ग्रेडचं स्टील असते, तर त्याचे रेट वेगळे असतात. तर याच्यामध्ये ना जे ISO 1345 स्टँडर्डचं मेडिकल जे मिळालेला दर्जा आहे, याच्यामध्ये जे इक्विपमेंट वापरले ना हे सर्व मेडिकल ग्रेडचे आहे. मग हे मेडिकल ग्रेडचे असल्या कारणाने याच्यामध्ये काय काय वापरले ते आपल्याला पाहू. याच्यामध्ये या अशा प्लेट्स आहेत ज्या टायटेनियम पासून बनलेल्या आहेत आणि हे टायटेनियम मेडिकल ग्रेड आहे आणि याचं जे याला कोटिंग केलेलं आहे, डीप केलेलं आहे प्लॅटिनम मध्ये. प्लॅटिनम हा सोन्यापेक्षा महाग जातो, असतो व्हाईट गोल्ड याला म्हणतात. तर हे दोन्ही धातू याचे मेडिकल ग्रेड आहेत आणि हे पाण्याच्या संपर्कात राहून याचं आपण जर व्यवस्थित नियोजन ठेवलं तर पाण्याच्या संपर्कात राहून हे 100 वर्षही खराब होणार न होणारे धातू आहेत. तर हे धातू ह्या प्लेट्स मध्ये असल्या कारणानं याची ही जी प्रोसेस आहे, या प्रकारे याचे हे चेंबर असतात, हे चेंबरमधून हे पाणी पासट होते आणि आपल्याला जे शरीराला चांगले घटक आहे पाण्यातले हे एका साईडने काढते आणि जे नकोचे घटक आहेत ते वेगळ्या साईडला काढते. मग आता आपण काय करू, डायरेक्ट प्रॅक्टिकल करू. मग आता समजा तुमच्याकडे शेती आहे, शेतीत तुम्ही समजा टोमॅटो पिकवलं, मग असं एकदम स्वच्छ टोमॅटो आहे आणि एक पाण्याची विकतची तुम्ही बॉटल घेतली, ही बॉटल संपली, एखादी फ्रेशच बॉटल ठेवली. आता ही पॅक बॉटल आहे, ठीक आहे. मग आता असं तुमच्या शेतातलं एक टोमॅटो आहे आणि तुम्ही एक पाण्याची बॉटल घेतली आणि हे असं असं तुम्ही 8 दिवस ठेवून दिलं, शेतात ठेवून दिलं, त्याच्याकडे तुम्ही 8 दिवस शेतात गेलेच नाही किंवा घरी ठेवून दिलं, 8 दिवस तुम्ही घरी त्या वस्तूकडे पाहतच नाही. तर 8 दिवसानंतर तुम्हाला चित्र काय दिसेल बरं, असं दिसेल. मग इथे नेमकं झालं काय की वातावरणाचा परिणाम झाला, वातावरणाचा दुष्परिणाम झाला आणि तिथलं जे टोमॅटो होतं ना ते टोमॅटो वातावरणामध्ये खराब झालं. मग ते जर की सारख्याच दिवशी सारख्याच वेळी ते जर ठेवलेलं आहे तर एका गोष्टीला आपण फेकून देत आहे. समजा हे टोमॅटो आपल्याला दिसलं तुम्हाला खराब झालं, तर त्या ठिकाणी ठेवलेलं पाणी खराब झालेलं असेल की नसेल, पाणी झालं असेल ना, कारण की ते एका दिवशी ठेवलं. पण मग पाण्याला आपण फेकून देतो की पितो. मग सारखाच जर इम्पॅक्ट दोन्ही गोष्टी झालेला आहे, एकाला फेकून देत आहे आणि एकाला फेकून देत नाहीये, तर ते जेवढं तिथं टोमॅटो ऑक्सिडाईज झालं तितकं पाणी ऑक्सिडाईज झालेलं नसेल. मग आपण हा 8 दिवसाचा विचार करा. मग आपण जे डॅमचं पाणी पित आहे ते वर्षभराचा विचार करा, आपल्या बोरिंगचं पाणी जे पित आहे आपण ते कितीतरी वर्षाचा विचार करा की पाणी आजचं साचलेलं नाही, ते वर्षानुवर्षी झटपट चालू जमिनीमध्ये ते पाणी आपल्याला मिळत आहे. तर आपण किती बारसं पाणी पितो.
बाशी पोळी तुम्ही मुलांना खाऊ घालसाल काय? बाशी भाजी बाशी खिचडी तुम्ही मुलाबाळांना खाऊ घालसाल काय? नाही. मग पाणी आपण किती बास केलं आणि ही बास होण्याचा जो स्पीड आहे ना ते सर्व ऑक्सिडेशन. आता या टोमॅटोला तुम्ही मेजर केलं डोळ्यांनी, याचा रंग बदलला, शेप बदलला, स्मेल बदलला, त्याला हात नाही आपण त्याला उचलून फेकून देऊ कशाने तरी. आणि पाणी काय ना याचा रंग बदलत आहे ना शेप बदलत आहे, काहीच होत नाही. मग याचा अर्थ हे टीडीएस मेंटेन आहे, पण हे खराब झालेलं असेल की नसेल तर ठेवून आहे ना. मग हे जे खराब झालेलं हे ऑक्सिडेट झालेलं पाणी आपल्या शरीराला इम्पॅक्ट करते आणि ऑक्सिडेशन झालेलं जितकं आपण घेऊ तितकं ते काय करेल, आपलं आयुष्य जे 100 वर्ष जगणारं आयुष्य आहे हे आपलं 70 वर्ष राहील. ऑक्सिडेशनचा स्पीड वाढेल, आपलं आयुष्य दीर्घायुष्य जे होणार होतं ते आपलं आपण कमी आयुष्य व्हायला सुरुवात होतं आणि आजारांकडे आपण बरेच येतो. माझ्याकडे हे स्प्राईट आहे. आता स्प्राईट मी यासाठी घेतली की हे सर्व कोल्ड्रिंकचं नेतृत्व करते. मग याच्यामध्ये स्प्राईट, थम्सअप, कोको कोला, मिरिंडा सगळं आलं. मग आता नंतर हे आपण आता पॅक बॉटल फोडू. त्याच्यानंतर हे आमच्या घरातलं आरोचं पाणी घेऊ आपण. ठीक आहे. आणि हे घेऊ किंगडम वॉटर. आता मला सांगा डोळ्यांनी आपण याच्यावर काही फरक समजू शकतो काय? हा स्प्राईटचा थोडाफार कलर वाटत असेल पण आपण याला डोळ्यांनी एवढं काही समजत नाही. मग आता याला जर ओळखायचं असेल की बा हे ऑक्सिडेट झालं किंवा नाही झालं तर याचा आपल्याला ओआरपी पाहावा लागतो. ओआरपी म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. ऑक्सिडेशनला किती प्रमाणात कमी करण्याची क्षमता. हे जर -1 असेल ना तर शरीरासाठी चांगलं आहे आणि +1 असेल म्हणजे शरीराला आपण ऑक्सिडाइज करून राहिलो. +200-250 जर गेलं तर हे पूर्णपणे ऑक्सिडाइज झालं, आपल्याला टोमॅटो फेकून द्यावा लागेल. मग टोमॅटो जर फेकून द्यावा लागेल +200च्या सिच्युएशन मध्ये तर माझ्याकडे हे एक ओआरपी मीटर आहे. आपण हे या पाण्याचा ओआरपी पाहू. जर आपण टीडीएस मोजतो पाण्यातला त्याचं एक मीटर असते, तसं ओआरपी मोजण्याचं मीटर असते. आता आपण या स्प्राईटचा ओआरपी पाहू बरं. याचा किती आहे ओआरपी? +1 आहे, 2 आहे आणि प्लस जर 200 +200 क्रॉस होत आहे म्हणजे हे वातावरणामध्ये 100% ऑक्सिडाइज झालं. हे आपल्या खाण्याचं नाही राहिलं, टोमॅटोला फेकून द्यायचं काम राहिलं. हे तितकं ते वातावरण ऑक्सिडाइज आहे. समजा एखादं सफरचंद आहे, खूप छान तुम्ही महाग आणले, 200 रुपये किलो आणले, फ्रेश आणले आणि ते घरात तुम्ही ठेवले आणि ते पूर्णपणे ऑक्सिडाइज झाले, ते खालकी फेकून द्या. न्यूट्रिशन आहे पण ते ऑक्सिडाइज झाले, खराब झाले. तसं हे पाणी आहे, हे जे स्प्राईट आहे हे ऑक्सिडाइज झालं, ते आपल्या खाण्यायोग्य नाही राहिलं. दुसरं आहे ते तुमच्यासमोर पॅक बॉटल फोडली 240. हे जर 240 आहे म्हणजे पॅक बॉटल असतानाही याच्यावर वातावरणाचा परिणाम झाला. पण हा डोळ्यांनी दिसतो का? नाही. आपण काय करतो 20 रुपये लिटरनी घेतो आणि पितो. मग आता हे माझ्या घरातलं आरोचं पाणी आहे. आता हे किती आहे? 248 आहे. 248 तुम्हाला दिसत आहे 248. तर 248 आहे आणि आपल्याला +1 नको आहे. +1 म्हणजे आपण ऑक्सिडाइज कडे चाललो. +200 म्हणजे पूर्णपणे भाजीपाला तो खराब झाला. +200 म्हणजे आपली पोळ्या खराब झाल्या. +200 खिचडी खराब झाली, आपण ती फेकून दिली पाहिजे. टोमॅटो खराब झाला आपण फेकून देतो कारण की दिसत आहे. आणि +200 जर आपण पाणी जर रेग्युलर घेत आहे तर हे शरीरावर इम्पॅक्ट करेल, वाईट इम्पॅक्ट करेल, आपलं आयुष्य कमी करेल, ऑक्सिडेशन वाढवेल. आणि हे आहे किंगडम वॉटर. आता -1 जर असेल तर बेनिफिट, -50 असेल म्हणजे तुम्ही एक लिंबू पूर्ण खाताय, -200 असेल म्हणजे तुम्ही पोट भरून कच्चा सलाद खाताय. ते सध्या मायनस किती आहे? मायनस आहे की प्लस आहे? मायनस किती आहे? 417. तर -417 आहे हे बाई इथे. हा -50 असेल म्हणजे एक लिंबू, -100 साठी आपल्याला एक ग्रीन टी घ्यावं लागते, -200 साठी आपल्याला पोट भरून कच्चा सलाद फळफ्रूट खावं लागते आणि -400च्या पुढे ही जर मशीन चालते तर हे कच्चा सलाद फळफ्रूट खाणं आपल्याला कॉस्टली पडेल. कच्चा सलाद फळफ्रूट खाणं हे घरातला एकाच व्यक्ती फॉलो करेल. लहान मुलांना तुम्ही तेवढं ते फॉलो करू शकत नाही. पण हे पाणी ना आता 450 मायनस आहे, ओआरपी याचं 450 मायनस आहे. हे तुमच्या पूर्ण परिवाराला, घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला अँटीऑक्सिडंट देईल, प्रत्येक व्यक्तीला नॅचरली फ्रेश अँटीऑक्सिडंट मिळेल आणि पाण्यावाटे हे सोपं राहील प्रत्येकाला, हेच मिळेल तिथे. तर हे आहे ना अँटीऑक्सिडंट मिळण्याचा सगळ्यात सोपा पर्याय. आज जर कधी -400 जर तुम्ही म्हटले तर पोट भरून तुम्ही 2 वेळा जेव्हा कच्चं सलाद खाल्लं
तितकं तुम्हाला हे 1 ग्लास पाण्यातून मिळेल. बरं दिवसाला तुम्ही 1च ग्लास पाणी प्याल काय? भरपूर 3 लिटर कमीत कमी. तर तुम्ही दिवसभरात किती मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट कंझ्युम कराल तर ते तुमच्या शरीराला काय करेल, सगळ्यात महत्वाचं काम तुमची इम्युनिटी वाढवेल, तुमचं आयुष्य वाढवेल, प्रत्येक सेलला हेल्थ देईल आणि शरीराला ते चमकदार बनवेल, एनर्जी देईल. आणि हे अँटीऑक्सिडंट तुमची इम्युन सिस्टम जर वाढवेल, तुमची इम्युनिटी जर वाढेल तर रोगांना आपण काय करू, प्रतिकार. आणि ती सध्या होत नाहीये. आपण जर किती आपल्या लहान मुलांना सगळं काही देत आहे आणि पाणी जर बासं देत आहे तर ते पाणी त्या मुलाचं आयुष्य कमी 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 करणार आहे. मग याने काय होतं, व्हायरल इन्फेक्शन जास्त होतील, एखाद्याला व्हायरल इन्फेक्शन जास्त होईल. मग आपल्याला अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात गरज आहे. बरं याच्यावरती रिसर्च आहेत काय ते पण पाहू आपण. हे जेरी टॅलेंट आहे, एनर्जी मेडिसिनचे एक्सपर्ट आहेत. हे म्हणतात शरीरामध्ये जे सेल असतो ना, प्रत्येक सेल जो तुम्हाला मी दाखवला पहिले, तो सेल जो असतो ना याच्यामध्ये एक एनर्जी असते, तो मुवमेंट करत राहतो प्रत्येक सेल. हा सेल जर -50चा त्याचा जर व्होल्टेज जर त्याचा झाला तर तो सेल नवीन सेल जनरेट करतो. म्हणजे शरीरामध्ये नवीन सेल वाढतात. -50च्या एन्व्हायरमेंटमध्ये. -35 मध्ये लहान मुलं -35 सेल व्होल्टेज मध्ये असतात तर ते ऍक्टिव्ह असतात. म्हणजे या गादीवरून त्या गादीवर असे कुदत राहतात. त्यांना किती थांबवायला सांगा ते कुदत राहतात, कारण की त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी असते. -25 आपण नॉर्मल व्यक्तींचं -25 पर्यंत असते हेल्दी व्यक्तीचं सेल व्होल्टेज. पण हे जर कमी कमी झालं ना, -25 वरून -15 आलं तर आपण थकतो. -10 वर आपण आजारी पडायला लागतो. आणि +30 मध्ये तो सेल कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतो. मग तुम्ही विचार करा, +30 मध्ये तो सेल जर कॅन्सरच्या पेशीमध्ये कन्वर्ट होतो, कॅन्सरमध्ये जर कन्वर्ट होतो, तर आपल्याला जर आपण दिवसभर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत +200चं एन्व्हायरमेंट जर घेता येत तर आपल्याला येणारी संभावना, आपल्याला ते नको आहे, पण येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आजार वाढण्याची शक्यता आहे. आणि हे रिअलिटी आहे काय की आता कॅन्सरचं प्रमाण वाढलं? हे रिअलिटी आहे काय की आता हार्टचे प्रमाण वाढलं? हे रिअलिटी आहे काय की आता ब्लड प्रेशर, शुगरचं प्रमाण वाढलं? त्याच्या मागे सगळ्यात महत्वाचं सेल व्होल्टेज आपल्या शरीराचा कमी व्हायला लागला. प्रत्येक सेल हा डेडकडे चालला आणि आपल्याला ते नको आहे. मग पहिली प्रॉपर्टी क्लिअर झाली अँटीऑक्सिडंटची. दुसरी प्रॉपर्टी पाहू, अल्कलाइन. आपलं जे हेल्दी ब्लड आहे ना हे 7.35 pH असते, 7.35चं. आणि तुम्ही जर विहिरीचं पाणी, बोरिंगचं पाणी जर पाहतं तर हे 7 pHचं असते. तर आपल्याला 7 pH पेक्षा थोडंसं वरचं वातावरण पाहिजे असते सराला, 7.35च्या जवळपासचं. तर 7 pH जर म्हटलं हे न्यूट्रल pH आहे. मग तुम्ही बोरिंगचं पाणी, विहिरीचं पाणी जर घेतलं तर हे 7 pHचं आहे. आपण शेती करतो तेव्हा जमिनीचा पीएच मोजतो सहज, किंवा जमिनीचा पीएच काय आपल्याला समजते का उत्पन्न चांगले. आपण जमिनीचा पीएच जर मोजू शकतो तर आपल्या शरीरालाही कुठल्या ना कुठल्या लेवलचं पीएच पाहिजे असेल तर आपल्याला अल्कलाइन आपल्याला इंटेक करणं गरजेचं आहे. जितकं तुम्ही अल्कलाइन इंटेक करत राहाल त्या वातावरणात डिसीज कॅनॉट एक्झिस्ट, त्या वातावरणात आजार वाढत नाही किंवा जिवंत राहत नाही. पण जितकं तुम्ही त्याच्या विरुद्ध जाल, जितकं तुम्ही ऍसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये जाल, त्या वातावरणात कॅन्सर, डायबिटीज, आर्थरायटिस, कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, गाऊट, ओबिसिटी हे आजार वाढतात. मग आता मला सांगा, कॅन्सर वाढला, डायबिटीज वाढलं, आर्थरायटिस वाढलं, कोलेस्ट्रॉल, हार्टचे इश्यू वाढले, हाय ब्लड प्रेशर वाढत आहे, त्यानंतर गाऊट, ओबेसिटी, फीट, ऍसिडिटी, प्रीमॅच्युअर एजिंग, लहान वयामध्ये जास्त वय दिसणे, लहान म्हणजे जास्त वय वाटणे, तर हे सर्व ऍसिडिक नेचर वाढल्याचे परिणाम आहे. मग आपल्याला हे आपण जर पाणी जर दिवसभर पित आहे तर माझ्याकडे हे पीएच इंडिकेटर आहे, हे पीएच लिक्विड आहे. आपण काय करू, आता यांचा आपण पीएच पाहू. मग यांचं मी काय करेल, ह्याच्यामध्ये हे इंडिकेट करेल किती पीएच आहे. मग हे जर तुम्हाला 7 pH असलं तर हिरवं दिसेल. हे जर कधी थोडंसं फिक्क झालं तर ते 6 pH असेल. पण हे थोडंसं जर कधी निळ्याकडे गेलं तर आपल्याला ते अल्कलाइन कडे जाईल. मग आपल्याला पाहिजे अल्कलाइन. मग आपण काय करू, आता हे स्प्राईट आहे तर स्प्राईटचा पीएच पॉवर किती असेल, आणि हे जितकं ऍसिडिक असेल तितकं ते डेंजर असेल. समजा 6 pH जर असेल हे तर हे हिरवं आलं असतं, 6चं असेल तर हे 10 पटीत ऍसिडिक, 5चं असेल तर 100 पटीत ऍसिडिक, 4 असेल तर 1000 पटीत ऍसिडिक. तर हे 4चा पीएच दिसते की 3चा पीएच दिसते, 4चा, म्हणजे 1000 पट ऍसिडिक आहे हे स्प्राईट. मग हे आपल्या शरीराला हेल्दीकडे नेईल की अनहेल्दीकडे, अनहेल्दीकडे, आपल्याला आजाराकडे नेईल. मग आपण त्या पटीत मग आता हे पॅकिंगचं वॉटर पाहू. आता हे किती आहे, 6 pHचं. हे टोटल एकदम हिरवा आहे का असं नाही, हे 6 pHचं, म्हणजे हे पण आपल्या शरीराला ऍसिडिक आहे. हे माझ्या घरातलं आरोचं पाणी. आता हे किती आहे, हे पण जवळपास 6.5, 6.5 कारण की येलो विषय त्याचं थोडंसं. आणि हेच पाणी जेव्हा आम्ही केंगनला दिलं, मशीनला दिलं, त्यांनी आपल्याला हे पाणी दिलं. हे 9.5 pH
केंगन वॉटर 9.5 pH जगातलं बेस्ट वॉटर आहे, जगातलं हेल्दीएस्ट वॉटर 9.5 pH केंगन वॉटर. मग हे पाणी आपल्या शरीराला जर मिळायला लागलं तर आपण आयुष्य चांगलं करू शकतो, आपण आपल्या आयुष्याला चांगल्या स्थितीमध्ये नेऊ शकतो. मग आपल्याला हे जर पाणी अल्कलाईन जर पाणी मिळालं तर आपण दीर्घायुषी येऊ, पण त्याच्या विरुद्ध जर आपल्याला ऍसिडिक पाणी मिळालं तर कॅन्सर वाढेल, वाढलेला आहे, डायबिटीज वाढेल, जे प्रॉब्लेम आहेतच, ब्लड प्रेशर आहे, हार्टचे इश्यू आहे, हे सर्व ऍसिडिक इन्व्हायरमेंटमध्ये जात आहे. आणि आपण अनावधानानं, आपल्याला न माहीत असल्या कारणानं आज प्रत्येक घरामध्ये आरोचं पाणी आपण पित आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे ते आपल्याला क्लिअर होत नाही. स्वच्छ पाणी आहे, प्युरिफाईड वॉटर आहे, TDS मेंटेन आहे, हे गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत, पण त्याच्यासोबत ते पाणी जिवंतही असणं गरजेचं आहे. पण आपण आज जे आपल्या मुलाबाळांना पाणी देत आहे ते सर्व आपण ऍसिडिक वॉटर देत आहे, स्लो पॉयझन सारखं ते वर्क करत आहे. आणि जुन्या काळी जे आपल्याला वाहतं पाणी मिळायचं, जुन्या काळी जे आपल्याला नद्या नाल्यांमध्ये वाहतं पाणी होतं ते जिवंत पाणी होतं, ते अजूनही अल्कलाईन आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रयागराजला लोक गेले, प्रयागराजचे व्हिडिओ पाहिले, तिथले व्हिडिओ आहे आपल्याकडे, ते सर्व पाणी अल्कलाईन आहे. ज्या ज्या ठिकाणी गंगेचं पाणी 9 pH आहे, 9.5 pH आहे, मक्कामध्ये पाणी 9 pH आहे, म्हणजे हे ज्या ज्या ठिकाणी पाणी अवेलेबल आहे सर्व हे आपल्याला अल्कलाईन पाणी आहे. आणि जुन्या काळी आपल्याला हे पाणी अवेलेबल होतं म्हणून कोणालाच ऍसिडिटी नव्हती. मग हे आपल्याला नको आहे तर याच्यावरती रिसर्च आहे ते पण पाहू. हे डॉक्टर ऑटो बरोबर यांना नोबेल प्राइज मिळाला 1931 साली. हे म्हणतात किंवा कॅन्सरचे टिश्यू ऍसिडिक आहे, तसं आपल्याला ऍसिडिक वातावरण पण नको आहे, हे कॅन्सरच्या वातावरणाला वाढवेल. मग आपल्याला हे जे आहे ना हे सर्व आपल्याला कॅन्सर टिश्यू वाढवण्यासाठी आपल्याला हे ऍसिडिक इन्व्हायरमेंट तयार करायचं. आणि हेल्दी टिश्यू अल्कलाईन आहे. मग हे जे पाणी आहे ना बेस्ट वॉटर, अल्कलाईन वॉटर, हे कुठल्याच केमिकल ऍडेड नसताना हे अल्कलाईन बनवलेलं पाणी आहे. हे मशीनचं तेच खासियत आहे, कुठल्याच प्रकारचं केमिकल ऍडेड न करता हे आपल्याला अल्कलाईन पाणी देते. मार्केटमध्ये 400-500 रुपयापासून ते 2000 पर्यंत, 1500 पर्यंत, 2 लाखापर्यंत डिव्हाइस असे मिळतात की जे तुम्हाला अल्कलाईन पाणी देतात. त्यामध्ये सर्व 100% अल्कलाईन केमिकल ऍडेड असतात, ते आपल्याला प्रूव्ह करता येतात. तर ते आहेत. आणि हे पाणी कुठल्याच प्रकारचं केंगन एकमेव जगातलं संशोधन आहे की ते कुठल्याच प्रकारचं केमिकल ऍडेड न करता अल्कलाईन देत आहे, म्हणून याचे रिझल्ट आहे. मग आपल्याला हे जे पाणी मिळत आहे हे आपल्याला अल्कलाईन पाणी मिळत आहे, तर हे कॅन्सरच्या सेलला थांबवेल, आपल्याला हेल्दी इन्व्हायरमेंट देईल. आणि कॅन्सरचा सेल जो असतो हा आपला ऍसिडिक असतो, आज आपण ती इन्व्हायरमेंट वाढवत आहे. तर इथे तुम्हाला विचार करण्यासारखा विषय आहे की आपल्या परिवाराला आपल्याला काय द्यायचं आहे. मग हे किलिंग कॅन्सर नॉट पीपल ही गाईड आहे, याच्यामध्ये एक चांगलं चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये 3ऱ्या स्टेपच्या कॅन्सरमध्ये पाण्याला उपयोग आणलेला आहे. आणि त्या ठिकाणी हे एक त्याच्यातली एक बुलेट आहे, एक पॅरेग्राफ आहे, त्याच्यामध्ये ह्या पाण्याला ना रोल्स रॉयची उपमा दिली आहे. ह्या डिव्हाइसला रोल्स रॉयची उपमा दिली आहे एनडी फायझरला. आणि त्याच्यामध्ये ह्या पाण्याचं डायरेक्टली ट्रेडमार्क म्हणून सांगितलेलं आहे. माझ्याकडे पुस्तकही आपण ते सुद्धा डेमॉन्स्ट्रेट झाल्यावर पुस्तकही दाखवतो मी तुम्हाला. तर इथे आहे. त्याच्यानंतर सिम्पटम्स ऑफ ऍसिडिक नेचर. जर कधी एखाद्या शरीराचं ऍसिडिक नेचर वाढलेलं असेल तर त्याला कुठल्या प्रकारचे आजार दिसतात हे तुम्हाला इथे दिसेल. आणि हे मी माझ्या जवळचं काही सांगत नाही का, मी मेसेंजर तुमच्यापर्यंत फक्त मेसेज पोहोचवत आहे. इथे काय की इथे माइल्ड लेवलची एखादी ऍसिडिटी असेल ना त्याला ऍसिडिटी, त्यानंतर कॉन्स्टिपेशन, फ्रिक्वेंट म्हणजे बॉडीचा वास येणे, नंतर लॅक ऑफ इंथुझियाझम, डोकं दुखत राहणे, हे त्यांना ते इश्यू दिसतात. दुसरं मेटॉट्रिक लेवलला असेल तर वेट गेन होईल, मायग्रेन होईल, इन्सोमेनिया, झोप येत राहणे, डिप्रेशन, सायनोसायटिसचे त्रास व्हायला सुरुवात होतील. पण एखादं जर ऍसिड लेवल जर त्याची सिव्हिअर लेवलला गेली असेल तर हार्ट प्रॉब्लेम, डायबिटीज, आर्थोसोरायसिस, ओबेसिटी, आर्थरायटिस, युरिनचे प्रॉब्लेम, कॅन्सरचे प्रॉब्लेम, कोलनचे प्रॉब्लेम, किडनी फेल्युअर, सोरायसिस, हे सर्व तुम्हाला सिव्हिअर लेवलमध्ये दिसेल. मग आपल्याला जर कधी हे आपल्या आजूबाजूला जर कोणाला त्रास असेल, एखाद्याला ब्लड प्रेशर असेल, एखाद्याला ऍसिडिटी, आपलं काय म्हणतात डायबिटीज असेल, कॅन्सर असेल, हार्टचा प्रॉब्लेम असेल, तर समजून जावं की त्या व्यक्तीच्या जे अंदरून जे त्याचं मॅक्सिमम आहे हे ऍसिडिक लेवलला गेलं. म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर आपण ऍडमिट झालं काय सांगतात ते तुम्हाला कच्चं सलाद जास्तीत जास्त घ्या, फळफ्रूट जास्तीत जास्त खा, कारण की ते ऑर्गॅनिक त्याची बरकरार झाली पाहिजे. किती प्रमाणात तुम्ही ते खाल्ले म्हणजे ते पहिल्यासारखं पुन्हा रिकव्हरी होणार आहे. पण पाणी हा तिथे सोपा पर्याय. एकदा मशीन जर घरात आहे तर पूर्ण परिवार पाणी पिईल ना. जो आजारी आहे तो पण, जो आजारी नाही तो पण, जो हेल्दी आहे तो पण. तर हे अमृतासारखं काम करते. म्हणजे या केंगन वॉटरला जगातलं बेस्ट अमृतही मानलं जाते पाण्याच्या स्वरूपातलं. तर हे ते आहे. बरं इथे अजून एक मुद्दा आहे तो की आता समजा तुम्ही हे पाणी पित आहे आणि हे पाणी पित असताना समजा तुम्ही माइंडमध्ये आपला प्रश्न आहे की आपण हे पाणी एवढं छान आहे पित आहे कंटिन्यू,
पण आपल्याला कुठे बाहेर गावी जायचं काम पडते, बाहेर गेलो तर आपल्याला दुसरं कुठलंही पाणी प्यायचं काम पडते. आपण कुठलंही पाणी पिलं तर त्याचा आपल्या शरीरावर साईड इफेक्ट नाही झाला पाहिजे. मग समजा हे पाणी तुम्ही कंटिन्यू पिऊन राहिले आणि तुम्ही बाहेर गेले आणि एखाद्या घरचं आरोचं पाणी पिले किंवा कॅनचं पाणी पिले, आपण जे आणतो ते कॅनचं, आता हे आरोचंच पाणी आहे, तर हे पाणी तुम्ही पित आहे आणि बाहेर गेल्यावर तुम्ही 1 ग्लास पाणी पिले, तुमच्या ऍसिडिक लेवलला हे वाढवत नाही, हे तुम्हाला बरकरार ठेवते. अजूनही वाढलं का इथे? नाही वाढलं. हे तुमची अल्कॅलिटी तुमची बरकरार ठेवली. म्हणजे याचा जो इम्पॅक्ट आहे हा इम्पॅक्ट आपलं शरीर थांबून टाकेल. बरं, हे नाही घेतलं आपण, कुठे एखादी बिस्लरी घेतली आणि हे पाणी पिलं, तर याचा जो इम्पॅक्ट आहे ऍसिडिक लेवलचा, हे आपण जे अल्कलाईन पाणी पित आहे त्याला ते थांबवलं आणि ह्या पाण्याचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होऊ देणार नाही. मग आपली तहान भागेल त्याच्यावरती. पण घरी गेल्यावर तुम्ही मग केंगन वॉटर प्याल. घरी आले तुम्ही आणि पुन्हा मग केंगन वॉटर घेतलं, ते पुन्हा रिकव्हरीकडे जाईल. आता समजा इथे एखाद्याला ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, डायबिटीज आहे, त्याच्यानंतर हार्टचे प्रॉब्लेम आहे आणि सर्व हे आजारामध्ये आहे. मग आपण हे जर पाणी प्यायला सुरुवात केली तर धीरे धीरे काय होईल, त्या व्यक्तीचं शरीर हे अल्कलाईनकडे जाईल. धीरे 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 काय होईल, त्या व्यक्तीचे शरीर अल्कलाईन. पण स्प्राईट, थम्सअप, कोको कोला हे काय करतात, हे आपल्या शरीराला पॉइझन करतात आणि हे नको आहे. आणि काही लोक ऍसिडिटी वाढली की स्प्राईट पितात, कारण की ते सिम्पटम देते शरीर किंवा ऍसिडिटी वाढली आणि लोक स्प्राईट पित आहेत, तर ते हानिकारक आहे आपल्याला. ते नको, आपण त्याला जास्त रोज नाही. पण आपल्याला पाहिजे अल्कलाईन नेचर, जे मुळातून काम करेल. रूट कॉजवर काम केलं गेलं तर आपण हेल्दी राहू शकतो आणि हे पाणी रूट कॉजवर काम करते. हे बघा, हे पॅनल 40 आपण हे ऍसिडिटीची गोळी घेतो. आता हे पाणी जे आहे ऍसिडिक आहे. आता हे 6 pH आहे. ज्या दिवशी आपली ऍसिडिटी वाढते, आपण याला काय करू, डिवाइड करू. ठीक आहे. आता हे आहे ऍसिडिटीची गोळी. मग आता आपलं ऍसिडिटी वाढलं, हे ऍसिडिक 6 pH आहे. आपली ऍसिडिटी वाढली, आपण काय करतो, ऍसिडिटी गोळी घेतो. मग ही गोळी आता याला मी ठोकून घेतलेलं, बारीक करून घेतलेलं आहे. आता हे याच्यावर काय इम्पॅक्ट करते पहा बरं. आता आपण ही घेतली ऍसिडिटी गोळी आणि हे आपल्या शरीरात काय इम्पॅक्ट करत आहे, जी केमिकली इम्पॅक्ट करत आहे ना, ते पाणी आपल्याला सहज करेल. मग हे पाणी आपण प्यायला सुरुवात केली. आता हे झालं ऍसिडिक, ऍसिडिकचं अल्कलाईन. पण हे केमिकली अल्कलाईन आपण घ्यायला त्यापुरतं आपल्याला गोळी घेतली, म्हणजे केमिकली अल्कलाईन आपल्याला मिळालं, आपल्याला थोडा आराम पडला. पण आपल्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी आपलं काय, जे रेग्युलर पाणी आहे तेच पाणी आहे, त्याचा काही बदल होणार नाही. आणि हे पाणी जर कधी आपण केंगन वॉटर रेग्युलर प्यायला सुरुवात केली तर हे काय काम करेल, जे गोळी काम करेल ते पाणी काम करेल. मग गोळी असं म्हणतात की प्रत्येक गोळीचा हिशोब आपल्या किडण्यांना द्यावा लागतो. मग किडण्यांना जर प्रत्येक गोळीचा हिशोब द्यावा लागतो, तर आपण ह्या पाण्याद्वारे, ह्या मशीनद्वारे आपण आपल्या किडण्याही आपल्या चांगल्या ठेवू शकतो. किडण्यांवरही आपले साईड इफेक्ट होण्यापासून टाळतात ह्या पाण्याने. आणि आपण तेच जे ऍसिडिटी वाढते ते आपण केमिकली ट्रीटेड करत आहे, तर आपल्याला त्या लेवलपर्यंत ही मशीन काम करते. बरं, ह्या दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये काही अडचण आपल्याला क्लिअर झाला विषय? काही प्रश्न? आता तिसरी प्रॉपर्टी आहे मायक्रोक्लस्टर, जे आपण पाहिलं ना की बा हायड्रेशन, डिहायड्रेशन. तर डिहायड्रेशन जर झालं तर आपल्या हायड्रेशनकडे जावं लागेल. मग हा विषय आपण समजून घेऊ. तर मायक्रोक्लस्टर ही प्रॉपर्टी आपल्याला समजून घ्यावं लागेल. पीटर ॲग्रे यांना नोबेल प्राइज मिळाला 2003 साली. हे म्हणतात आपल्या शरीराचं सिस्टम जे आहे ना, हे पाणी खूप महत्वाची भूमिका बजावते. प्लंबिंग सिस्टम सारखं काम करते पाणी. म्हणजे समजा आज तुम्ही न्यूट्रिशन खाल्लं, वरण भात पोळी भाजी आपण जेवण केलं, तर जेवण केल्या गेल्या तसं प्रत्येक सेलपर्यंत ताकद पोहोचते का? नाही. आपलं पूर्ण शरीर जर पाहिलं ना, हे पेशींपासून बनलेलं आहे. प्रत्येक ऑर्गन हा पेशींपासून बनलेला आहे. मग ह्या शरीरामध्ये ह्या पेशी आहेत. समजा ही एक पेशी आहे आणि हे पेशींपर्यंत अन्न पोहोचवण्याचं काम, अन्नातलं न्यूट्रिशन पोहोचवण्याचं काम पाण्याचं आहे. मग पाणी जर त्या लेवलला कॅपेबल असेल तर ते काम करेल. पण ते जर त्या लेवलला कॅपेबल असेल तर त्याला हेल्प मिळणार नाही. त्याला साध्या भाषेत जर समजू तर हे पेशींमध्ये जर न्यूट्रिशनला जर जायचं आहे तर पाणी पटलं असणं गरजेचं आहे. आता हे डोळ्यांनी पांढऱ्या पेशी, लाल पेशी डोळ्यांनी दिसतात काय? नाही दिसत. मग डोळ्यांनी न दिसणाऱ्या पेशींमध्ये जर न्यूट्रिशन जायचं असेल तर पाण्याला तितकं सूक्ष्म असणं गरजेचं आहे. आणि नॅचरल पाणी सूक्ष्म आपल्याला केव्हा भेटते, जेव्हा पाणी वाहत आहे, पाणी जिवंत आहे. मग तुम्ही एक साधं उदाहरण पहा. एखादं थांबलेलं तळ आहे आणि एखादं वाहतं झरा आहे, तर त्याच्यातलं तुम्हाला कुठल्या पाण्यामध्ये सुकून वाटेल?
वाचा. जर पाय डोकं समजा एका वाचा जरा तुम्हाला सुकून वाटेल, कारण की ते पाणी आपल्या शरीराला हायड्रेट करत आहे, पाणी आपल्या शरीरापर्यंत पूर्ण थंडावा पोहोचवत आहे. वाचा जरा तो अनुभव येईल, पण थांबलेल्या पाण्यात तो अनुभव येणार नाही. मग आपल्या पूर्ण शरीरामध्ये जे जर वाहतं पाणी असेल तर ते आपल्या शरीराला प्रत्येक पेशींपर्यंत न्यूट्रिशन पोहोचेल. मग ही पेशी आहे, या पेशींमध्ये जर न्यूट्रिशन गेलं तर या पेशीचं आरोग्य चांगलं राहील. बरं, न्यूट्रिशन गेलं तरच टॉक्सिन बाहेर निघतील. याच्यामध्ये जे टॉक्सिन असतात, जे बाहेर फेकायचे असतात, ती प्रोसेस ही झाली पाहिजे. न्यूट्रिशन गेले पाहिजे, टॉक्सिन बाहेर गेले पाहिजे. मग याच्यासाठी आपण हे पाहू, हे पाणी सूक्ष्म आहे किंवा नाही, पाणी इथे गरजेचं आहे. पाणी त्या लेवलला हे पेशींमध्ये जाते की नाही जाते हे पाहणं गरजेचं आहे. मग आज समजा तुम्ही तुमच्या मुलाबाळांना खूप काही दिलं, त्याला सफरचंद दिले, ड्रायफ्रूट दिले, अन्न दिलं, त्याच्या मागं धावू तुम्ही, लहान मुलं असते त्याच्या मागं धावू तुम्ही, समजा त्याला खाऊ घातलं मुलाला, पण ते खाल्ल्यानंतर त्याला जे त्याच्या प्रत्येक पेशींपर्यंत जे अन्न पोहोचायचं, प्रत्येक पेशींपर्यंत हेल्थ पोहोचायची, त्यासाठी जर पाणी पित असाल घरचं आरोचं, तर ते तुम्हाला या लेवलला बेनिफिट देईल. आता मला सांगा, ही जी ग्रीन टी आहे, ही ग्रीन टी थंड्या पाण्यात बनते का? नाही, कारण की त्याला पाणी गरम करावं लागेल. गरमच का? की जितकं पाणी गरम होईल तितकं ते सूक्ष्म होते, ते पतलं होते, म्हणून त्याच्यातला जो अर्क बाहेर निघतो. मग आता हे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं न्यूट्रिशन बनलं नाही. आपण पाहू आता केंगन वॉटर. क्या बात आहे. अच्छा बात. मग हे जे आहे ना, असं तुम्ही काही खा, त्याच्यातलं न्यूट्रिशन तुमच्या प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचण्याचं काम नाही करत. असं तुम्हाला एखादी ब्लड प्रेशर, डायबिटीजची एखादी गोळी आहे आणि ते प्रत्येक सेलपर्यंत पोहोचत नाहीये, तर ते तुमच्या गोळ्यांची क्वांटिटी वाढेल, तुमचं गोळ्यांचं एमजी वाढेल. आपण हेच प्रॅक्टिकल पुन्हा एकदा करू. असं तुमच्या नातूला तुम्ही काहीतरी आणलं खायला, छान नेलं आणि त्यांना तुम्ही हे पाणी दिलं. पुन्हा एकदा प्रोसेस आता इथं भिजलेली आहे पूर्ण, हे आपण पुन्हा एकदा तीच प्रोसेस पाहू. हे वाटते का तुम्हाला न्यूट्रिशन मिळाले म्हणून? आता काही प्रमाणात याच्यातलं पाणी काही प्रमाणात त्यात गेलं म्हणून तो कलर चेंज झाल्यासारखा वाटला, पण एवढा या प्रमाणात नाही दिसलं. तर ह्या पाण्यामध्ये ती ऍबिलिटीच नाही आहे न्यूट्रिशन मिळण्याची. तर आपण पुन्हा हीच प्रोसेस पाहू. हे पाणी इतकं सूक्ष्म आहे की हे प्रत्येक पेशींमध्ये हे शिरेल आणि न्यूट्रिशनला घेऊन जाईल आणि तिथून टॉक्सिनला बाहेर काढेल. हे जर प्रोसेस प्रॉपरली झाली तर आपण आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर मेंटेन करू, आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन मेंटेन करू, आपल्या शरीरामध्ये हार्टचे इश्यू प्रॉब्लेम जे राहतात ते मेंटेन करू, कॅन्सरचे सेल जे वाढतात त्यांना आपण मेंटेन करू. तर हे पाणी आपल्याला एक जीवनदान करेल. इथे मी तुम्हाला आणखीन एक प्रॅक्टिकल दाखवतो. हे बघा, इथे तुम्हाला अजून छान क्लिअर होईल. आता समजा दोन सेम व्यक्ती आहेत आणि दोन सेम घर आहेत. आता एका घरामध्ये एक लहान मुलगा आहे, त्याला सेम खायला दिलं, आणि दुसऱ्या घरात आहे त्यालाही सेम खायला दिलं. आता एखाद्या व्यक्ती ज्याला एखादी गोळी चालू आहे त्याला सेम खायला दिलं, आणि एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला सेम खायला दिलं. मग आता दोघांना तर सेम दिलं, पण दोघांच्या घरातलं पाणी चेंज आहे. एकाचं पाणी आहे नॉर्मल आरो, हे आपली तहान भागवते फक्त, हे आपल्याला इतक्या लेवलला न्यूट्रिशन अवेलेबल करेल. पण त्याच ठिकाणी जर केंगन वॉटर असेल तर जे आपण खात आहे त्याच्यातली ताकद ते ह्या लेवलला अवेलेबल करेल. तो कुठे त्या गोळीचा असर चांगला होईल, कुठे ते खाल्लेलं त्याला 100% न्यूट्रिशन प्रोव्हाइड होतील ज्या घरात केंगन वॉटर असेल त्या घरात. मग हे पाहून तुम्हाला असं वाटते का की आपल्या घरात केंगन वॉटर असलं पाहिजे? तर हे पाणी आहे ना, हे पाणी आपल्याला जुन्या काळी मिळायचं. तर आपली शोकांतिका आहे की आपल्याला आज ते पाणी मिळत नाही. तर केंगन वॉटर त्याच्यावर 20 वर्ष रिसर्च करून हे पाणी आपल्या घरामध्ये आणण्यासाठी एक मोठं स्टँड घेतलं, आणि इराणी कंपनीचं ते स्टँड घेऊन त्यांनी आपल्या घरापर्यंत केंगन वॉटर पोहोचण्यासाठी आपल्याला हे उपलब्ध करून दिलं. तर सॅल्यूट आहे आपल्या त्या कंपनीला की त्यांनी ह्या लेवलला लोकांसाठी, जपानच्या त्या लोकांनी एवढं मोठं स्टँड घेतलेलं आहे. तर हे पाणी प्रत्येक घरामध्ये नॅचरल पाणी, केंगन वॉटर जगातलं बेस्ट वॉटर पोहोचवण्याचं काम करते. ह्या तिन्ही प्रॉपर्टी. तर याच्यामध्ये तुमचा आजार किंवा तुमचा कुठलाही व्यक्ती, तर हे आजारांना बरं नाही करत असं कंपनी बोलते. आजारांना बरं नाही करत, पण आपल्याला खूप लोकांचे रिझल्ट आहेत, खूप लोकांचे अनुभव आहेत की कोणाला ब्लड प्रेशरमध्ये, कोणाला शुगरमध्ये, कोणाला कॅन्सरमध्ये, कोणाला हार्टमध्ये हे बेनिफिट मिळाले आहे. का? की त्यांनी शरीरातलं नेचर दुरुस्त केलेलं आहे. नाहीतर मग डॉक्टर तर खूप डिग्री घेऊन बसलेले आहेत, ते त्यांचं काम करत आहेत. पण आपल्याला काय करायचं, आपलं नेचर व्यवस्थित करायचं आहे, आपल्या डाएटमध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आणायचं आहे, आणि केंगन वॉटर घ्यायचं. त्या 3 प्रॉपर्टी मिळतात.
चौथी प्रॉपर्टी याची जी आहे ना, आपण प्रॉपर्टी पाहिली ही चौथी प्रॉपर्टी याची हायड्रोजन इनरिच वॉटर. जेव्हा आपण मशीन चालू करतो ना, तर पाण्यामधून हायड्रोजन वॉटर आपल्याला हायड्रोजन जो आहे ना हा आपल्याला मिळतो. तो लाईव्ह आपल्याला असा एकदम दिसतो की पाण्यातला हायड्रोजन रिलीज होत आहे आणि आपल्याला काही वेळच दिसतो तो, नंतर पाणी न्यूट्रल होऊन जाते असं. तर हे आपल्याला चौथी प्रॉपर्टी हे ताज्या पाण्यातच मिळेल. जितकं तुम्ही घरी असाल जेवढं ताजं पाणी पिता येईल तेवढं ताजं पाणी हे प्यायचं, म्हणजे आपल्याला चौथी प्रॉपर्टी मिळेल. आणि याच्यावर आता रिसर्च चालू आहे किंवा हायड्रोजन थेरपी करतात लोक, चांगले चांगले सेलिब्रिटी हायड्रोजन थेरपी करून शरीराला एनर्जेटिक करतात, आणि तर ह्या हायड्रोजन वॉटर आपल्याला आपल्या घरात मिळेल. मग आता ह्या पाण्यामध्ये स्वयंपाक बनला आणि ह्या पाण्यामध्ये स्वयंपाक बनला तर कुठलं अन्न हेल्दी राहील? हे केंगन वॉटर जर आपल्या घरात असेल तर आपल्याला स्वयंपाकाला मदत करेल, स्वयंपाकही हेल्दी होईल, भात लवकर शिजतो, भात चांगला सेंट येतो भाताचा, आणि आपल्याला हेल्दी डाएट मिळेल केंगन वॉटर. पिण्यासाठी पाणी 9.5 pH, अन्न बनवण्यासाठी पण 9.5 pH. याच्यामध्ये आणखी एक 7 pH चं पाणी येते. जे गोडी असेल एखादी तर ते ना ऍसिडिक पाण्यासोबत पचत ना अल्कलाइन पाण्यासोबत पचत, ते 7 pH साठी आपल्याला ते पाणी लागते. तर 7 pH आपल्याला हे मशीन अवेलेबल होते. 7 प्रकारचं पाणी देते. त्याच्यातलं 8.5 pH पासून ते 9 pH पर्यंत 9.5, 9.5 असं 3 प्रकारचं पाणी आपल्याला पिण्यासाठी देते. नंतर एक 7 pH चं पाणी, याच्यामध्ये 2.5 pH चं स्ट्रॉंग ऍसिडिक वॉटर निघते. त्याला बटन असते वेगळं, ते 2.5 pH सगळ्यात खाली बटन असते. ते जेव्हा आपण बटन प्रेस करतो तर आपल्याला एका साईडनी 11.5 pH आणि एका साईडनी 2.5 pH असं पाणी मिळते. तर हे स्किनच्या इन्फेक्शनसाठी पाणी खूप काम करते चांगलं. लोकांचे कोड जे असतात ना पांढरे व्हाईट पॅच, तेही रिकव्हरी होताना आता बरेचसे टेस्टमोनियल आले, बरेचसे रिझल्ट येत आहेत की तेही रिकव्हर होत आहेत लोकांचे. नवीन स्किन आलेली आहे ह्या पाण्यामुळे. तर काही ते फक्त पाणी फवारत आहेत. हे लावल्यामुळे पाणी स्प्रेइंग फक्त पिणंही पाहिजे, कारण की अंदरून तो सेल जिवंत झाला पाहिजे, आणि बाहेरून पाण्याचं स्प्रे, ते ही रिझल्ट आहे. त्याच्यानंतर जेव्हा 2.5 pH काढतो तर दुसऱ्या साईडनी 11.5 pH चं पाणी येते. तर 11.5 pH च्या पाण्याचा खूप छान उपयोग आहे, जो आपल्या प्रत्येकाला आवश्यक आहे. आज आपण आपल्या घरातून घरी आणलेला भाजीपाला, जो व्यक्ती शेतामध्ये वांगे पिकवते तो घरात खात नाही. त्याला माहिती आहे मी काय रात्री काय फवारलं ना तोडून राहिलो, की एवढं जे पॉयझन जे वापरले जाते, हे पॉयझन बाहेर निघण्यासाठी आपल्याकडे काहीच पर्याय नाही आहे. आपण एक तर भाजीपाला जास्त उकडून घेतो मिठाच्या पाण्यात. भाजीपाला असेल तर सफरचंद वगैरे आपण फडफड आणले कधीच उकडणार नाही, कारण की ते खाल्ल्या जात नाही. मग आपल्याला जे भाजीपाल्यामध्ये केमिकल पेस्टिसाइड जे येत आहे हे काढण्यासाठी हे 11.5 pH चं पाणी खूप काम करतं. आता हे केमिकल पेस्टिसाइड जे असतात ना हे सर्व ऑइल बेस असतात, त्यात पाण्यावर चिपकले पाहिजे, फळांवर चिपकले पाहिजे. मग आता माझ्याकडे हे तेल आहे, तिळाचं तेल, शेंगदाणा तेल असं. आता हे जे तेल आहे हे तेल आपल्याला हानिकारक करते पूर्ण शरीरामध्ये. आपण तेलयुक्त जास्त खात राहतो तर ब्लॉकेजचे प्रमाण वाढतात, कोलेस्ट्रॉल वाढायला सुरुवात होते. तर ते आपल्या शरीराला आतमधून ब्लॉकेज तयार करायला सुरुवात करते, कोलोनला खराब करायला सुरुवात करते. आणि आता प्रत्येक जे येत आहे ते ऑर्गॅनिक येत नाही, पहिला सगळे भेसळयुक्त येत आहे. तर शरीरामध्ये ते बाहेर निघण्याची प्रोसेसही नाहीये. तर आज आपण समजा भाजीपालावर जे फवारणी करताय ते केमिकल तुम्ही याच्यात पकडा, शरीरामध्ये गेलेलं केमिकल तुम्ही याच्यात पकडा, जे तेला वाटे जे अशुद्धीकरण जात आहे शरीरामध्ये ते याच्यात पकडा, ते सर्व तेल आपण डायरेक्ट घेतलं. मग आता हे पाणी आहे, म्हणजे हे पाणी आहे आणि ह्या तेलाला तुम्ही फवारताय. आता हे सर्व केमिकल पेस्टिसाइड आहे भाजीपाल्यातले. तर ह्या पाण्यामध्ये तुम्ही तो भाजीपाला कितीही धुतला तर त्याच्यातलं जे केमिकल पेस्टिसाइड आहे ते तसंच राहील, ते निघणार नाहीये. पण त्यामध्ये हे 11.5 pH चं पाणी आहे. या 11.5 pH च्या पाण्यामध्ये हे जे केमिकल पेस्टिसाइड युक्त जे सर्व भाजीपाला आहे तो याच्यामध्ये फक्त 10 मिनिटं भिजून ठेवला तर काय होऊ शकते पहा. दिसते काही फरक? याच्यामध्ये पूर्ण ते केमिकल पेस्टिसाइड जे सगळं ऑइल आहे हे सगळं विरघळलं आणि ते निघेल. म्हणून हे प्रत्येकाच्या घरी आपल्या घरात आहे. तुम्ही समजा तुमच्या घरी जर वापरून पाहिलं असेल तसं हिरवगार पाणी कधीच पालकच निघत नाही. अंगूर एवढे हिरवेगार निघतात, त्याचे पाणी निघते ते आपल्याला अंगुरावर डायरेक्ट फर्स्ट असते, दुसरी मार्केटमध्ये असते. तर अशी कित्येक वस्तू आहे की जे आपल्याला स्वच्छ करता येत नाही. या पाण्यामध्ये फक्त ते डुबवून ठेवा. आणि बरं एखादा ऑर्गॅनिक भाजीपाला असेल ना त्याच्यातलं निघत नाही, केमिकल असेल त्याच्यातून निघते. हे एक्सपिरियन्स आहे आपले 5 वर्षातले.
आणि हेल्दी फ्रेश आपल्याला ऑर्गॅनिक भाजीपाला मिळण्यासाठी आपण किमान 80% किंवा 75% तर केमिकल फ्री डाएट खाऊ शकतो ह्या एका पाण्यातून. मग एक मशीन आपल्याला त्या ठिकाणी काम करेल. बरं, हे तर 11.5 pH पाणी आहे, हे हार्ड आहे, आपण हे पिणार नाही. पण काय डॉक्टर हिरमेश इंडिया हे पाण्यावर मागच्या 37 वर्षापासून बोलत आहेत. हे म्हणतात जगातलं बेस्ट पाणी आहे केंगन वॉटर, कारण की ते हायड्रेशन करते, डिटॉक्सिफिकेशन करते आणि आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट देते. त्यांचे खूप सारे पुस्तक आहेत, त्याच्यात त्यांनी डायरेक्ट लिहिलेलं आहे. आणि जगातले टॉप 10 डॉक्टरपैकी एक डॉक्टर येतात जे कोलोनोस्कॉपी इंडोस्कॉपी करतात ना, त्या चीफ ऑफ इंडोस्कॉपी ते डॉक्टर्स होता. यांचे इंडोस्कॉपीचे इन्व्हेन्शन आहे. याच्यामध्ये हे आफ्टर बिफोरची रिसर्च आहे. तर जेव्हा सुरुवातीला एक लेडी आहे 45 वर्षे, तिला बाहेर ब्रेस्ट कॅन्सर आणि आतमध्ये पूर्ण शरीर जे पाहिलं ना, पूर्ण चिकटव्याने त्याचं कॉन्स्टिट्यूशन पूर्ण चिकटव्याने भरलेलं आहे. तर 3 महिने केंगन वॉटर दिलं तर ते पूर्ण इतकं क्लिअर झालं. का की त्यांनी केंगन वॉटर प्यायला सुरुवात केली. तर केंगन वॉटर हे केमिकल पेस्टिसाइडवर चिकटावर काय करत असेल ते पाहावं. यानेही ह्या पाण्याने 9.5 pH नी हा अंदरचा चिकटावा काढला. आणि याच्यासाठी तुम्ही कितीही लाख रुपये खर्च करा, हा अंदरचा चिकटावा काढला जात नाही. इथे फक्त दिसेल तुम्हाला इंडोस्कॉपी मध्ये किंवा कोण्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे. त्यानंतर गोळ्या घेऊन तुम्हाला मेंटेन करावं लागेल, तरी एवढं स्वच्छ होणार नाही. हे पाणी अंदरचे आतडे स्वच्छ करण्याचं काम करते. आणि अंदरून आतडे जर स्वच्छ तर सगळं स्वच्छ, ते म्हणतात ना पेट साफ तर हे अंदरून आतडे स्वच्छ करण्यासाठी हे पाणी काम करते. मग हे एक पाणी, हे एक मशीन जर आपल्या पूर्ण फॅमिलीला लाईफमध्ये एकंदर घेणं आहे, तर ही एक मशीन अशी मशीन तुमच्या घरात असली पाहिजे की नसली पाहिजे हा निर्णय तुमचा आहे. कारण की मी कुठल्याच प्रकारचा तुम्हाला इथे फोर्स नाही करत आणि फोर्स करण्यासारखं डिव्हाइस नाही. हे क्वालिटी डिव्हाइस आहे, हे आपल्याला परचेस करावं लागते, हे आपल्या घरात आणावं लागते. जसं सोनं कोणी कोणाला फोर्स करत नाही घ्यायला, आपण जातो आणि घेतो. तर ही क्वालिटी डिव्हाइस आहे, हे आपल्या घरात असलं पाहिजे. आणि हे ज्यांना वाटते असलं पाहिजे त्यांच्या घरात डिव्हाइस आहे. आणि आजपासून आता पुढे लोक मजबुरीमध्ये डिव्हाइस घेणार आहेत, कारण की तेवढे आजारात पण वाढत आहे. दवाखान्याचा 8 दिवस हॉस्पिटलमध्ये झोपण्याचा खर्च एक मशीन आहे. बेस मॉडेल मधली एखादी गाडी घ्यायला गेलो शोका खातीर, त्याच्यातलं टॉप डिव्हाइस जर घेतलं तर 2 मशीन एकखट्ट्या बसतात. बेस मॉडेल मधल्या टॉप मॉडेल मधल्या डिफरन्स मध्ये 2 मशीन बसतात. पण एक गाडी तुमच्या परिवाराला जेव्हा बाहेर फिरायला जासाल तेव्हा हेल्थ देईल, तेव्हा ते तुम्हाला सिक्युअर ठेवेल वातावरणापासून, पाण्यापासून, वाऱ्यापासून. पण हे एक मशीन प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला झोपताना पासून ते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, झोपल्यावरही पाणी काम करत आहे. प्रत्येक घासासोबत आणि प्रत्येक श्वासासोबत मशीनचं पाणी काम करतं. ते हे मशीन काम करेल, आतून स्वच्छ करेल. ते सगळ्यात चांगलं डिव्हाइस आहे. 2,77,000 प्लस 1,500 रुपये कुरिअर चार्ज, म्हणजे 2,78,000 हे डिव्हाइस आपल्याला एकंदर घ्यायचं आहे. एकदा हे डिव्हाइस घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण लाईफ टाईमसाठी पाहण्याचं काम नाही. याच्यानंतर आणखी एक छोटं डिव्हाइस आहे जे 2,18,000 आहे. तर हे सर्व पाहून तुम्हाला वाटते का की हे जे डिव्हाइस आहे व्हॅलिड आहे, चांगलं आहे, असं वाटते का की तुमच्या घरात असलं पाहिजे? आता हे तुम्हाला ठरवावं लागेल कधी पाहिजे. जे आपल्या परिवाराशी प्रेम करतात त्यांना एका साईडला पूर्ण परिवार ठेवा आणि एका साईडला तुम्ही हे 2,78,000 ठेवा. पैसा व्हॅल्युएबल, आता नसेल पैसा काय ऍडजस्टमेंट करायचं काम असेल तो भाग वेगळा, पण आपण मॅनेज करू शकतो, निर्णय घेऊ शकतो. निर्णय घेतला म्हणजे ते डिव्हाइस उभं राहील. तर एका साईडला परिवार नाही, एका साईडला मशीन. त्या परिवाराचं तुम्हाला जर सोल्युशन करायचं आहे तर हे डिव्हाइस येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला घ्यावंच लागणार.